संपलं. काय संपलं हे पाहिजे का मग काहीच नको. बरं जरा जाऊन दूध गरम करतील का दूध गरम चपाती तिला आहे की एकदम छान झकास जेवण चालेल बरं का. मेथीची भाजी खावं शरीराला चांगले असते. हाय स्वस्त तर घ्या खाऊन मग काय तर चलते तर खाऊन घ्यायचं. थोड्या दिवसांनी बघ 50 रुपयाला गड्डी मग 20 ला द्या 30 ला द्या 40 ला द्या म्हणून तर देत पातळी घे पातळी घे. उन्हाळ्यात लय महाग. लय महाग म्हणजे काय उन्हाळ्यात गरीबाची तर ऐपत नसते तेवढी महागाची भाजी घ्यायची. आता आम्ही गरीबच आहोत. आमची तेवढी 50 रुपयाला गड्डी घेऊन ते कुणाच्या नाका लावायची. सरभरीत करायचं असते. आज भाजी इतकी छान आली होती तुम्हाला सांगते. ताजी ताजी एकदम शेतातलीच घरी आणली त्या बाईने. धन्यवाद त्या बाईचं. फोडू का? इतकं छान भाजी मस्त हिरवीगार आणि लेकरूवाळी भाजी आहे का नाही. एक तरी त्याला फांदी असं व्हायला गेले नाही. सगळा पाला बघ इकडे बघ ती दूध कशी फोडती. बघ दूध कशी फोडती. थोडा आलं का हळूच हळूच वाटलं तर असं नाकात तो दूध गेलं तिच्या. जरा ते इंद्र आहे. हिंद्री म्हणजे लय हिंद्री आहे ते. बघ तुला दूध बोलता येणार नाही. सोड छान तोंड टाकायचं मध्ये सोडायचं त्याचं. दे इकडे दे. सांगशील बघ दर नीट म्हणजे एकच घास खाऊन बघ. वर इधर ए हां तसं हे भाजी टेस्ट बघ ना. नको कळी एवढंच कळीवर घेतो. 2 दिवस मटण मला हिरवं 2 दिवस मटण खाल्लं चांगलं वाटलं. हिरवं मिरचूच खाऊ देत नाही. का कडा उठतोय की बघ पोट दुखत आणि कळच मारते. सवय लावून घ्यायची बाई. कुठं गेला कसं आल्या प्रसंग कुठं गेलं म्हणजे काय करावं आता. नाच खाल्लेलं आता 2, 2:30, 3, 3:30 झाले सगळं दुपारचं जेवण आमचं बघा. कामच उरकत ना माझ्या एकटीच्या जेवण काम सगळं. आता एवढं पिते मी. कच्चं दूध पिऊ नको. अगं लय थोडं आहे. कच्चं दूध पिऊ नको. ऐकायचा मारत नाही म्हणून फायदा घेऊ नको त्याचा. तुझ्या बापासहित बदलून काढून कळलं का. तिला काय बोलत नाही म्हणून चाललं. शिव्या शिव्या आहे ते त्याला ठाव सुद्धा नाही त्या. मला लय गुणगुणते वाटते येतं नाही. लोकांची लेकरं बघ बघते झा मला लय गुणगुण वाटते किती ना खाऊ पडतो असं वाटतंय. किती कुठून आणावं किती ना खायला. मी आहे तर पोचते की कोसा असं दुख नीट झालं. रोज काय मागतो तुम्ही. एवढं पिऊ दे ना. लय थोडंच आहे. केवढं पी मा घे जा. पाणी किती वतायचं वत बाई तोंडाला लावते ती. सांग तिला पाणी किती वतायचं. आण गेला सर. त्या तिचं दूध बारकी पिशवी आणली होती का ती नुसतं पाण्यामध्ये अयो ते खेळ गायचं दूध असते. ही का चितळ्या दूध लय भारी. मला दूध भाकर तुला मला बस बाबा बाईक कवर पिवळं पडलं का नाही हं? पिवळं का बरे काय होते त्याला तुला संगत खावा चपाती. खा करून काल नाही होईल एवढं टाकू. हं? काल नाही मधलं आई हं. हां बस हां आई हां बस बस हं. बस बस ठेवचा आता मी कवर आणलंय मला हौसनं नवसानं बाय नवसानं म्हणल्यावर मी कवर मला लय आवडला म्हणून मी आणलंय. बस एकदम छान. चांगलं माझा ते नवरा म्हणतो मला दे तुझं घे मला दे माझं तू घे म्हणे. नको बाबा म्हणजे मग काढावं लागत ना ग बाबा म्हणजे नवरा बायकोचं काढा. दूध खावाटायला हा, मला नाही, दुधाकडे थोडं बघत नाही. पित होते बरं का म्हणून खात नाही. खाऊ दे पण गायचं बघून मला कोणाचं वाटतं दूध नाही खावा. असेल ती खावा बाबा बरं का मग जीव मारून तर कोण म्हणायचं आहे केलं आणि आज सगळं. मला उद्या पाय धरा.
आज मरण उद्या पाय धरा जरा कबर हां बस 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 बघ केवढी भीती आहे का. खारी शिकेल दूध घेऊन खा खा रे खा की खा. उद्याची परवा उद्या बघू. गळ्याच्या आपण नुसतं खात राहायचं. मला 100 रुपये दे. कशाला तुला तर पैसे बाई त्या सोनारावानी तू म्हणलीस का म्हणे तशी गत झाली ती सोनार बहिणीचं सुद्धा खायचं होतं म्हण त्याचं दुखाचं पोट राहत नव्हतं म्हण. अशी गत झाल्या वेळेला 100 रुपये दिलेले बापाने तेवढं तुला कवा सळाले उगत मागू का नको गपची बसलेला उग कवाच्यान झालं. बाये या दूध भाकर खायला या दूध भाकर खायला दिसाले का ते दिसाले राहील की बाबा खाली घे की. या दूध भाकर खायला दूध चपाती. या आता मेथीची भाजी खाली. कोण मरू कोण वाचू पुढपत्तर कोण ठेवून गेले जन्माची शिदुरे चालती घटकास आहे मग काय तर खायचं आणि दशपुट राहायचं. काय मला तर डॉक्टरनं गोळ्या दिल्यात का हं. ती भूक लागली मला बी दे ना ग तसलं म्हणून तर केवढी जाड झाली मी. वाचीन नाही जाड झाली गोळ्यानं तरी भूक संपतच ना. 2 चपात्या बी खात पोट भर ना काय करू मग. किती खात बसू काय सारखी सारखी मग. मला एकलं 2 माणसाचा अन्न लागल्यावर कसं व्हायचं मग. काय बी बोलते तू तर काल तर 2 टाइम जेवलं होतं पण आज ते आमची नागामाय होती का आता जेवल्यावर मी संध्याकाळी नाही जेवणार आता. नागामाय आता किती 3:30 झाले ते आता काय जेवायचं नाही. होय हम्म. आमची नागामाय हम्म. बघितलीस का नागामाय चूर चूर तेवढी ते तसं ठेवायचं नाही. घास एक घास होय नागामायला टाक ती पण बघितलीस का ती पण टाक हातातलं. होय चत करून कोरकान ठेवायची सवय तसली कुणाची आहे की बाई तुला. मी काय गोष्ट ठीक काय नाही पण कशाला ठेवायचं ते ताटाने खरकट असं खाऊन संपवायचं. मग का आमची नागामाय बघितलीस का हा थोरली माय मला माहिती आहे. बोल बोल पुढचं. 4 पोळ्या खात आता ही बघ नवलच सांग. दांड घेतली बाई होती आणि पुरण किती घालायचं. आमची लेकरं तिचं काय पोरगी नव्हती. एकच पोरग शाळेला तिकडं आणि एक पोरग माहेरला तिकडे दोन बाजूला पुळा खपत्यात. दांड घेत बाई बी नाही कसली शकील आमची माय सावतर माय 2 माया होत्या इथं बाईच नाही तसली 2 खणाची चोळी पाहिजे होती तिला. तुझी आजी असेल ती माझी सावतर माय मोठी लट काय धंदे कुणाला विचारतीस का मोठी नव्हती. उचपुरी दांडगी गोरी पान माहिती आहे पण लग्न नाही खाव नाही काय बोलते तू. बघ इथं कोण नाही तसं वा उचपुरी नाही तर तसं काय. बघितले हो तुझी आई बुटकी होती. दूध चपाती चुरून खावलेले काय झालं. या काय तुम्ही पण जेवायला. मेथीची भाजी खाली आता दूध भात चपाती खावल्यावर काय वाईट आहे खावल्यावर दाखवायला तेवढं. 2 म्हणतात 3 खाईन चपात्या माझ्या मर्जी. हे बाबा खा तुला बंदी मी करते म्हणल्यावर कुणाची बंदी आहे नाही हो. हा? आणि त्यांना मला आवडतं मी करते कष्टाने घाम गाळून स्वयंपाक करते मी. बाय कोण तुला नाही म्हणलं सांग. मस्त जेवण झालं बरं का आता. तर दही आणणार आहोत उद्या. एकदम झकाट कढी जेवण. करायची कढी कशी करायची मी लाईव्हला बसते पण कोणच ये ना का बरं मला काय कळच ना. का बंद पडलं चॅनल. आईचं बघून सवय लागली मला दुधाची. असं वाटायला दूध सारखंच खावं. घालायचे 2 पिशव्या घालायचे समजेलच होते. पैसे देते तू मी एक आणते तू एक आणता. का इथं नाहीच मा जर बाळाला तिकडे जावं लागत. कसलं गाव आहे की ना जर बारीला तिकडंच छोटस गाव आहे. कशाचं गावात धरण मुक्त त्यार गाव आहे.
काय सुद्धा मिळत नाही. आमच्या नागपुरात घरामागं वडापाव, दारावर दूध, साप सुद्धा दारावर एकत यायला. शिट्टी टाईप झाले माझं नागूर, कशालाच कमी नाही. कळायचं? एकदम पोट भरलंय छान. हां. मग झोप काढायची 2 तास. मग धंदा चाललाय कामाला म्हणा आता. चला तर बाय, एकदम मस्त फॅन्टॅस्टिक जेवण झालंय. दणदणीत खणखणीत भाकर खाली, चपाती चुरून खाली दुधामध्ये. एकदम छान जेवण झालंय. आता आराम करायचा. तर बाय, कसं वाटली मेथीची भाजी? हाय का नाही? मग खपाखप टपाटप टकाटक जेवण झालं. आता बाय. मस्त छान छानपैकी जेवण झालं बोलता बोलता. लाईनीला बसला का नाही? चांगलं लागते का दूध? दूध चपाती पोळी खाली वाटते का नाही? छान वाटते का नाही जेवण? बरं वाटते छान. दुधात खरंच दूध पौष्टिक आहार आहे, पण मला पित्ताचा लय त्रास, म्हणून मी पित्तामुळे जरा कंट्रोल करते. पण जाऊ दे, आज बी मरायचं उद्या बी मरायचं, खाऊन तरी मेलेलं ती तर येते संग. काय खराब झाली, खराब व्हायसाठी मरणाचं उपाशी मरावं, आत्मा मारावं, वंगळ होवं आणि खराब जावं. एकदम हातपाय बारीक लुकडं झालं की पुन्हा अचानक अटॅक येते तसल्या माणसाला. मग सगळं सोडून जावं लागते. म्हणून मी आता जेवण खाऊन करून मस्त खटाखट राहायचं, कामधंदा करायचं. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. बाय.